आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया प्रबोधिनी एकादशीचे व्रत कसे करावे व प्रबोधिनी एकादशीची कथा काय आहे. व्रतकर्त्या व्यक्तीने सकाळी लवकर उठून स्नानादी कर्मे करावीत. त्यानंतर एका वेदीवर 16 पाक्यांचे कमळ काढावे. त्यावर सागरोपम जलपूर्ण रत्न प्रयुक्त मलया गुरुने चर्चित कंठ प्रदेशात नाळेने आबद्ध केलेले व पांढऱ्या शुभ्र वस्त्राने आच्छादित असे 4 कलश ठेवावे. त्यावर भगवान विष्णूंची मूर्ती स्थापन करावे व पूजन करावे. रात्री जागरण करावे व पहाटे ब्राह्मणांना बोलावून ते 4ही कलश व शक्य झाल्यास भगवान विष्णूंची सोन्याची मूर्ती ठेवून 5वा कलशही ब्राह्मणांना दान द्यावा. या व्रतामुळे विष्णुलोक प्राप्त होतो. या एकादशीपर्यंत भगवान विष्णू क्षीरसागरात शयन करतात, म्हणून त्यांना जागवण्यासाठी अनेक रीतीने धर्मकार्ये केली जातात, जसे की स्तोत्र, पुराण, कथा वाचन करणे, श्रवण करणे, भजन करणे, शंख, घंटा, मृदुंग, नगारा, तंबोरा अशा वेगवेगळ्या प्रकारची वाद्य देखील वाजवून जागरण करतात. त्यासोबत गाणे, भजन देखील म्हणतात. प्रबोधिनी एकादशीची कथा याप्रमाणे आहे. सत्यभामाने भगवान श्रीकृष्णांना विचारले, प्रबोधिनी एकादशीची व्रतकथा काय आहे ते सांगावे. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, पूर्वी पृथ्वीराजाने नारद मुनींना जे विचारले व नारद मुनींनी त्यास जे सांगितले तेच मी सांगतो. फार पूर्वी शंख नावाचा सागर पुत्र होता. तो शंखासूर नावाने प्रसिद्ध होता. एकदा त्याने इंद्रलोकावर आक्रमण केले. त्यामुळे सर्व देव भयभीत होऊन मेरू पर्वताच्या गुहेत लपून बसले. तेव्हा त्याचे लक्षात आले, वेद मंत्रांनी ते पुन्हा बलवान होतील, म्हणून त्यांना बलहीन कसे करावे असा विचार करता त्याच्या लक्षात आले की भगवान विष्णूंनी क्षीरसागरात शयन केलेले आहे. असे पाहून तो सत्यलोकात गेला. सत्यलोकात जाऊन ब्रह्मवेदाचे वेद घेऊन आला व जलात निघून गेला. पण ते जलात अदृश्य झालेत. त्यांना शोधण्यासाठी शंखासूर समुद्रात फिरू लागला, पण त्याला वेद काही प्राप्त झाले नाहीत. शंखासूर वेद घेऊन गेला हे लक्षात येताच सर्व देव भगवान विष्णूंना भेटण्यास आलेत व त्यांना योग निद्रेतून उठवण्यासाठी अनेक प्रकारची वाद्य वाजवली. त्यासोबत गायन केले, धूप दीप लावलेत. तेव्हा भगवान विष्णू जागे झालेत व सर्व देवांवर प्रसन्न झालेत. त्यांनी सांगितले, तुम्हाला काय वरदान हवे आहे ते सांगावे, व जो भक्त ह्या कार्तिकी एकादशीला मंगल गीत वाद्य यांचा गजर करीत सूर्योदय होईतोपर्यंत जागरण करेल, त्या भक्तांच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेल. तेव्हा सर्व देवांनी सांगितले, शंखासूर ब्रह्मलोकातून 4ही वेद घेऊन गेला आहे व त्याने ते समुद्रात टाकून दिले आहे. तरी ते वेद पुन्हा घेऊन यावे व त्या राक्षसाचा देखील वध करावा. भगवान विष्णूंनी होकार दिला व सांगितले, ठीक आहे, मी त्या राक्षसाचा वधही करतो व वेदही घेऊन येतो. आजपासून प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यात वेद जलात विश्रांती घेतील. या कार्तिक महिन्यात जो भक्त पहाटे स्नान करेल, तीर्थक्षेत्री स्नान करेल, त्यास उत्तम फल प्राप्त होईल. भगवान विष्णूंनी इंद्रदेवास सांगितले, जे भक्त कार्तिक महिन्यात अनेक प्रकारची व्रते करतील, एकादशीचे व्रत करतील, त्यांना वैकुंठात स्थान प्राप्त करून द्यावे. कुबेरास सांगितले, माझ्या आज्ञेने अशा सर्व भक्तांना धन, धान्य, ऐश्वर, संपत्ती प्राप्त करून दे. हे देवगण हो, या एकादशीस तुम्ही मला उठवले, जागृत केले, म्हणून या एकादशीस प्रबोधिनी एकादशी, देवोत्थानी एकादशी, देव उठणी एकादशी असे म्हणतील. त्यानंतर सर्व ऋषींना सांगितले, वेद मंत्र जे समुद्रात इतस्ततः विखुरलेले आहेत ते गोळा करावेत. तोपर्यंत मी प्रयाग येथे निवास करतो. ज्या ऋषींनी ज्या मंत्रांचा उद्धार केला ते त्यांच्या नावाने प्रसिद्ध झालेत. हे स्थान प्रयाग आहे, म्हणून ते स्थान आजही श्रेष्ठ आहे. या एकादशीची व्रतकथा पद्मपुराण कार्तिक महात्म्य अध्याय 3 मध्ये व स्कंद पुराण कार्तिक महात्म्य पान नंबर 429 वर वर्णित आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.